आज सुमितचा वाढदिवस आहे. सुमित श्याम रणदिवे, एक सामाजिक चळवळीचा काम करणारा आमचा भाऊ म्हणजे श्याम रणदिवे, त्यांचा मुलगा म्हणजे सुमित. तर सर खरंच वाढदिवसाचे खरंच तुम्ही भाग्यवान आहेत. आज आमचे पत्रकार ज्येष्ठ आमचे कोतवाल सर या वाढदिवसाला शुभेच्छा द्यावा अशी विनंती करतो. माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि पत्रकारातर्फे तुम्हाला वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, भाग्यवंत व्हा, आयुष्यात मोठे व्हा, हीच अपेक्षा व्यक्त करतो. सर आज खरंच मी भाग्यवान समजतोय. त्या ठिकाणी आमचे ओलांडून त्या ठिकाणी एका मिनिटामध्ये वेळ न करता आम्ही फक्त लिंबू सरबत घेताना थांबलोय. नाही अक्षरशः खरं आहे दीपक दादा, परंतु हे आज आपण पाटील त्यांना शुभेच्छा द्यावा अशी विनंती करतो. आपण आयुष्यात खूप काही कमावं. आपण तरुण आहात, सरशास्त्र रक्त आपल्या शरीरामध्ये आहे. खास करून मी साहित्यामध्ये रमणारा असणारा माणूस आहे. आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या पण प्रेरणा घेईल. वाचन चळवळ वाढावी. ज्या ज्या काही या देशामधल्या पुरोगामी चळवळी असतील त्यासोबत आपण राहावं आणि आपला वाढदिवस असाच उत्तर मोठा व्हावा या ठिकाणी अपेक्षा करतो. धन्यवाद. खरंच आमचे शंकर पाटील, आमच्या त्याला उर्फ संदीप पाटील म्हणतोय आम्ही गावात, आणि सगळ्यांचे त्यांनी वाढदिवस साजरा करतात. कारण त्यांच्या आताच बोलता बोलता कोतवाल सर म्हणले की गावात तुम्ही वाढदिवस करू शकता. तसं नाही म्हणलं की शंकर पाटलाचं एवढं एक तत्व आहे की कुठलाही कार्यक्रम कुणीही बहुजनाचा या ठिकाणी त्यांनी इथं केलेले आहेत. म्हणून म्हणतं की शंकर पाटलासुद्धा आम्ही खरंच शंकर पाटील त्यांना तुम्ही शुभेच्छा द्यावा असं वाटते मला. त्यांच्या नावातच शंकर आहे. महादेव आहेत, मोठे देव आहेत. आमच्या दिवणीपूरची युवा वर्ग युवकांना करण्यास कायमचे प्रेरणा देणारे आमचे सुमित रणदिवे यांना पाटील परिवाराकडून व दिवणी तालुक्याच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही शरद पवार गटाचे नेते आहेत तरी ते विषय तुम्ही टाळायत म्हणून मी तुमचा विषय डबल घेतलोय. तुमच्या आनंदामध्ये आम्हाला